मुलुंडच्या एम.टी. अग्रवाल पालिका रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा आणि कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रुग्णालयात प्रशिक्षित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याचा आरोप करत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धडक दिली. यावेळी रुग्णालयाचे डीन राजू सिंग राठोड यांच्या हातात कुलूप आणि साखळी देण्यात आली. येत्या 15 दिवसात आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती न झाल्यास रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला काँग्रेसकडून ताळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला. कोट्यवधी रुपये खर्च करूनही रुग्णांना योग्य उपचार आणि आवश्यक सुविधा मिळत नसल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते राकेश शेट्टी यांनी केला. आता प्रशासन या मागण्यांवर काय निर्णय घेतं आणि रुग्णालयातील रिक्त पदांवर नियुक्ती कधी होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याबाबत काँग्रेस प्रवक्ते राकेश शेट्टी यांनी नेमकं काय म्हटलं पाहूया. 470 कोटी खर्चानंतर ही आज 9 महिना झालेला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांनी या हॉस्पिटलचं उद्घाटन केलं. आत्तापर्यंत इथे बेसिक ICU नाही आहे. एम.टी. अग्रवाल हॉस्पिटल हे एक ग्लोरिफाईड क्लिनिक झालेलं आहे. काय इलाज होत नाही, डॉक्टरच्या नेमणूक केलेलं नाही आहे. म्हणून आज आम्ही काँग्रेसतर्फे इथे एक निवेदन द्यायला आलो आणि इथे जे डीन आहे यांना आम्ही एक कुलूप आणि चेन दिलेला आहे आणि त्याला 15 दिवसाचे अल्टिमेटम दिलं आहे की 15 दिवसात तुम्ही डॉक्टरचे नेमणूक करा, अन्यथा आम्ही मोठे आंदोलन पण करू आणि जे कुलूप दिलेलं आहे हे मेन गेटला लावू. तुम्हाला माहिती आहे 17 तारखेला मुलुंड ईस्टमध्ये एक अपघात झाला, बिल्डिंगमध्ये आग लावलं आणि तिथे एक महिलाला घेऊन वीर सावरकर मुलुंड ईस्टला घेऊन गेलं. तिथे पण काय फॅसिलिटी नव्हतं म्हणून त्याला ऐरोलीमध्ये हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायला लागले. मुलुंड असेल, भांडूप असेल, विक्रोलीचे जे गरीब लोक आहे यांच्यासाठी एक मोठा हॉस्पिटल इथे बांधलेला आहे, पण ICU नसल्यामुळे काही इथे इलाज होत नाही आणि लोकांना साइन हॉस्पिटलकडे जायला लागतात. इमारतीचं स्ट्रक्चर आहे, बेड्स आहेत, परंतु कुठल्याही फॅसिलिटी या ठिकाणी सगळं केलेलं आहे. तुम्ही बघा, इन्फ्रास्ट्रक्चर रेडी आहे, पण भारतीय जनता पार्टीच्या जे ट्रिपल इंजिनचे सरकार आहे, जे सेंट्रल गव्हर्नमेंट पण त्याच्या आहे, राज्यामध्ये सरकार त्याच्या आहे, महानगरपालिका पण त्यांच्याकडे आहे. नालायक सरकार आहे, काही लक्ष देत नाही. त्याला एक माहीत आहे इलेक्शन कसा जिंकायचा. इलेक्शन जिंकलं म्हणून लोकांच्या समस्याचे निवारण झालं नाही. इलेक्शन नंतर तुमच्या जबाबदारी वाढतोय. लवकरात लवकर इथे 5 ते 10 जे डॉक्टर्स आहे त्याच्या नेमणूक करा आणि ICU सुरू करा असे मागणी आहे. 15 दिवसात काँग्रेस आणि NCPचे पण इथे जिल्हाध्यक्ष आलेले आहे, अमित पाटीलजी. आमचे कार्यकर्ते इथे येणार आणि इथे कुलूप लावणार आहे.